हाय हॅलो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. कसे आहेत सगळेजण? माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्या ताईंचं खूप खूप स्वागत करते. चला तर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि संध्याकाळच्या आज जेवणामध्ये मी मस्तपैकी घरटण करणार आहे. घरटण म्हणजे तुरीच्या डाळीमध्ये वांग शिजवून वगैरे मस्त घरटण करतात आणि भात आणि कोथिंबीरची वडी बनवणार आहे. आणि कोथिंबीर वडी कशी बनवली ह्याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, तर तुम्ही नक्की बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर हे बघा, मी आहे ना एक मोठं वांग घेतले आणि तुरीची डाळ, त्या डाळीमध्ये मी असं वांग बारीक चिरून टाकते आणि मग सगळं एकत्र करून शिजवणार आहे ते आणि त्याचं वरण बनवायचं. कुकरला एकदमच डाळ भात लावून घेतला आणि इकडे कोथिंबीरच्या वडीची तयारी करायची. आता मला कोथिंबीर वगैरे निवडून घेतली होती आधीच, तर आता कुकर लावून मग कोथिंबीरची वडी बनवायला घेते. कोथिंबीरची वडी बनवायला इतका उशीर झाला की व्हिडिओ पण शूट करत होते, मधनंच मी शॉर्ट व्हिडिओ बनवला आणि मग त्याच्यातच मला 9:30-10 वाजले तेवढं सगळं करण्यामध्येच. मी माझ्या पद्धतीने बनवलेली आहे कोथिंबीरची वडी, तर तुम्ही कशी बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. गिरणीमध्ये दळण पण ठेवलं होतं दळायला आणि इतका उशीर झाला होता दळण आणायला पण, कारण उद्या होता गुरुवार आणि गुरुवारचं दळण देत नाहीत, आमच्या इथं बंद असते गिरणी, त्याच्यामुळं उशिरा का होईना मला आणायलाच लागणार होतं दळण. हर्षदला पाठवलं होतं दळण आणायला आणि मग तोपर्यंत म्हटलं मी बाकीचं आवरून घेते. तर इकडं बघा, मी कोथिंबीर वगैरे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. चला तर मग वडी शिजवून झाली आणि असे बारीक तुकडे करून घेतले बघा मी. आणि इकडं कढईमध्ये मी तळून पण घेतल्या काही वड्या. चला तर मग मस्त कुरकुरीत तळून झाल्यात वड्या आणि कमी गॅसवर बारीक 5 मिनटं तरी चांगल्या तळून घ्यायच्या व्यवस्थित. अशा लाल वगैरे झाल्या की मग काढायच्या. चला तर मग असं मस्त कुरकुरीत मस्त कोथिंबीर वडी तळून झाली आहे माझी आणि आता बघा किती छान दिसते ना ही, एकदम परफेक्ट. चला तर मग इथून पुढचा व्हिडिओ ना दुसऱ्या दिवशीचा येत आहे तुम्हाला आणि संध्याकाळी 5:30ला वगैरे मी सुरुवात केली व्हिडिओ काढायला.
आणि मस्त चहा बनवला आहे सगळ्यांसाठी मी आता. आम्ही गावाकडे जाण्यासाठी बॅग घेतली आहे. आमची बॅग खूप खराब झाली होती जुनी, अजून एक घ्यायची आहे. मग आता नवीन घेतली ह्या वेळेस. आणि मोठी पण घेतली जरा मागच्या वर्षीपेक्षा. ह्याच्यात सामान पण ठेवलंय. ठेवलंस का? दाखवा बरं. काय ठेवलंस तुझंच फक्त? अगो बाई, हा सृष्टीची पर्स. दाखव. ह्याच्यात काहीतरी आहे वाटतं सामान. छान आहे, मोठी ना एकदम. काढून दाखव बरं. आणि ही सृष्टीसाठी पर्स घेतली आम्ही. मस्त आहे ना. पहिल्यांदाच घेतली सृष्टीला एवढी मोठी पर्स. म्हणजे असते पर्स तिला पण छोटी असते. ह्यावेळेस मोठी घेतली जरा. आता मोठी झाली, 10वीला गेली ना सृष्टी. कलर पण छान आहे, मस्त. ह्याच्यात अजून एक कप्पा आहे. बस ना, एकच असतो आतमधनं. आणि हिथं एक, बाहेर नाही एक. हे सामान डब्यात भरायचे रे. सकाळीच आणले, आता भरून ठेवते थोड्या वेळाने डब्यामध्ये. राशन आलं का? खजूर खात जा हसू सकाळी सकाळी. रोज हातात द्यायला लागतं तुम्हाला. हाय, हॅलो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आणि मगाशी मी भाजीला जाऊन घेऊन आले आणि मटकी वगैरे घेऊन आले मी येताने. आणि आता स्वयंपाक करते सध्या. उद्यासाठी भाजीला मटकी घेऊन आले. आणि हे अंजीर आणलेत, पण जास्तच पिकलेले घेऊन आले जरा. खाऊन टाका हर्षद आता हे उद्यापासून. उद्यापासून नाही म्हणजे उद्या खाऊनच टाका, सगळे संपूर्णच टाकायला लागेल. हो. हे बघ खराब होत आहेत ते. देऊ का धुवून तुला? आता खाशील का? उद्या सकाळी खाईल. ठीक आहे. सृष्टीने टी व्हीवरती तारक मेहता लावून दिला होता आणि ते बघत बघत मी लसूण सोलत होते. आणि चला मग आता इथंच व्हिडिओची एंड करते. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि चला मग भेटू परत.